वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.6 क्वेश्चन नंबर 1 to 6 पर्यंत पाहिलेले होते. नाउ लेट्स कंटिन्यू फ्रॉम क्वेश्चन नंबर 7. रीड द क्वेश्चन प्रॉपरली. प्रतीक टेक्स, हा टाइप फार महत्त्वाचा आहे. प्रतीक टेक्स 8 hours to travel 36 kilometers downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 kilometers per hour. To find the speed of water current. अशा टाइपचा एक क्वेश्चन तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये पण पाहायला मिळेल. तिथं अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम जाऊन येण्याकरता इतके तास लागतात. अशा दोन दोन कंडिशन्स होते आणि इथं मात्र आता एकच कंडिशन आहे. त्यामुळे हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा प्रॉब्लेम. इव्हन विचारताना सुद्धा इथं फाइंड द स्पीड ऑफ काहीतरी एक गोष्ट विचारली असते तुम्हाला. रिव्हर करंट किंवा बोट काहीतरी एक विचारणार. इथं फाइंड द स्पीड ऑफ रिव्हर करंट किंवा स्ट्रीमचा स्पीड तुम्हाला विचारलेला आहे या क्वेश्चन. आणि काय दिले बघा. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. तुम्हाला बोटचा स्पीड दिलाय 12 किलोमीटर्स पर आवर आणि फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट असं विचारलेलं आहे. आपण पहिले नेहमीप्रमाणे ॲझम्पशन्स करूया, मग त्यातला काही भाग तुम्हाला पुन्हा मी एक्सप्लेन करतो. बघा. लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट बी x किलोमीटर्स पर आवर. त्यानंतर द स्पीड ऑफ बोट इन still water equals 12 kilometers per hour. आता फार महत्वाचा भाग आहे तो म्हणजे असा. therefore the speed of boat going downstream, स्पीड ऑफ बोट गोइंग डाउनस्ट्रीम. डाउनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने, इन द डिरेक्शन ऑफ रिव्हर करंट. मग पाणीच्या दिशेने चाललंय, जर त्या दिशेने जर बोट जात असेल तर त्यावेळी त्या बोटचा स्पीड वाढलेला असतो. म्हणजे बोटचा स्पीड प्लस त्या रिव्हर करंटचा स्पीड, किंवा रिव्हर करंट आधी हवं तर मी एक्स आधी लिहितो. रिव्हर करंट किंवा वॉटर करंटचा स्पीड प्लस त्या बोटचा स्पीड इतके किलोमीटर्स पर आवर. मी ते 12 + x का लिहिलं त्याचं कारण तुम्हाला सेकंड स्टेपला समजेल. आणि नंतर अशीच कंडिशन. द स्पीड ऑफ बोट गोइंग अपस्ट्रीम. अपस्ट्रीमचा अर्थ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे रिव्हर करंट जर असा असेल तर तुम्ही असं यायचे. मग अशा वेळेस तुमच्या बोटच्या स्पीडला रिव्हर करंटचा स्पीड रेजिस्ट करतो आणि तुमच्या बोटचा स्पीड थोडासा कमी होतो. आणि साहजिक आहे की बोटचा स्पीड हा नेहमी रिव्हर करंटच्या स्पीडपेक्षा नेहमी जास्त असला पाहिजे. जर समजा रिव्हर करंटचा स्पीड जास्त असेल आणि बोटचा स्पीड जर कमी असेल तर बोट इकडे कधी येऊच शकणार नाही. बोट मागेच जायला लागेल. असं कधी होतं की नाही बघा. समजा आपण शाळेत चाललोय, क्लासला चाललोय, सायकलवरून तुम्ही चाललाय आणि समजा क्लास सुटल्यानंतर किंवा शाळा सुटल्यानंतर कधी जाता येता कुठल्याही एका वेळेला तुम्ही घरी जात असताना तुमच्या मागून जर वारा येत असेल तर तुमच्या सायकलचा स्पीड ऑटोमॅटिकली वाढलेला असतो. आणि ते जर समोरनं वारा येत असेल तर तुमच्या सायकलचा स्पीड काय होतो, थोडासा कमी होतो. बघा, वारा जर खूप असेल समोरनं तर तुमच्या सायकलचा स्पीड कमी होतो. जर का तुमच्या सायकलचा स्पीड हा वाऱ्यापेक्षा जर कमी असेल
तर तुम्ही पुढंच जाऊ शकणार नाही, मागं जा लक्षात ठेवा, किंवा उडून जा, काही होऊ शकते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की बोटचा स्पीड हा त्या करंटच्या स्पीडपेक्षा नेहमी काय असतो, जास्त असतो. मग द स्पीड ऑफ द बोट गोइंग अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना तुमच्या बोटचा स्पीड हा थोडासा कमी होतो. 12 - x, तो x - 12 घेऊन चालतच नाही, कारण x - 12 चा अर्थ असा आला की x म्हणजे करंटचा स्पीड जास्त आहे आणि बोटचा कमी आहे. मग असं आलं तर बोट अपस्ट्रीम येऊच शकणार नाही कधी. म्हणून बोटचा स्पीड जास्त आणि रिव्हर करंटचा स्पीड कमी आणि किलोमीटर्स पर आवर. आणि म्हणून मगाशी मी लिहिताना इथे जे लिहिलं होतं ते जास्त योग्य होतं की बोटचा स्पीड 12 + x. ऍक्च्युली ऍडिशन मध्ये काही फरक पडत नाही, पण एक सवय ठेवा की आधी बोटचा स्पीड लिहायचा आणि मग तुमच्या रिव्हर करंटचा स्पीड लिहायचा. ठीक आहे. आता दोन गोष्टी, त्यात टाइमची कंडिशन दिली आहे तुम्हाला. टाइम बघा काय म्हणले आपण, प्रतीक takes 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. म्हणजे जेवढा अंतर तो जाणार आहे तेवढंच अंतर तो परत येणार आहे आणि एवढ्या सगळ्याला त्याला 8 hours म्हणजे 8 तास लागले. मग मला सांगा टाइमचा फॉर्म्युला काय सांगा. टाइम इक्वल्स डिस्टन्स अपॉन स्पीड. त्यातनं तुम्हाला टाइम येतो. आता इथली कंडिशन अकॉर्डिंग टू द कंडिशन सांगा. त्या प्रतीकला डाऊनस्ट्रीम जाताना डिस्टन्स त्यानं किती कव्हर केले सांगा. हे बघा डिस्टन्स किती कव्हर केले, तर त्यानं 36 किलोमीटर्स कव्हर केले अपॉन त्यावेळेस त्याचा स्पीड किती होता. ज्यावेळी तो डाऊनस्ट्रीम चालला होता तेव्हा तो फास्ट होता थोडासा. स्पीड किती होता सांगा, 12 + x. हा टाइम जाताना लागलेला वेळ आहे. जाताना 36 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केलं, या स्पीडनं कव्हर केलं. पण डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजेच टाइम, हा जाताना लागलेला टाइम आहे प्लस आता येताना लागलेला वेळ. येताना पण त्याने डिस्टन्स तेवढंच कव्हर केले, पण येत असताना मात्र त्याला वॉटर रेजिस्ट करत होतं त्याच्या बोटला, त्यामुळे स्पीड कमी झाला होता. डिस्टन्स अपॉन स्पीड 12 - x आणि जाऊन यायला लागलेला वेळ जो आहे तो किती आहे सांगा, 8 hours. जाताना लागलेला वेळ प्लस येताना लागलेला वेळ, हे डिस्टन्स किती आहे, टाइम किती आहे, 8 hours आहे. बस. आता नेहमीप्रमाणे सिम्प्लिफाय करायचं आहे. मी काय करतो बघा, न्यूमरेटर मध्ये 36 कॉमन काढतो आणि ते नंतर इकडे ट्रान्सफर करतो. ठीक आहे. सो 36 इंटू ब्रॅकेट 1/12 + x plus 1/12 - x is equal to 8 as it is. आता 36 डिनॉमिनेटर मध्ये जातील, थोडेसे रिड्यूस पण होतील आणि इकडे मी तोपर्यंत क्रॉस मल्टिप्लाय करतो. या ब्रॅकेट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 - x into 1 12 - x 12 + x a plus b into a minus b, a square minus b square is equal to 8/36. a plus b into a minus b, a square minus b square. 4 2s are 8, 4 9s are 36. न्यूमरेटर मध्ये पॉझिटिव्ह x निगेटिव्ह x कॅन्सल. 12 + 12 24 इथे लिहितो मी. 12 + 12 24 upon 144 - x square is equal to 2/9. आता इक्वल टू साइन आहे, मी हे टर्म्स ट्रान्सफर करतोय. ठीक आहे. बघा काही पहिलं चालतं. 2 into bracket 144 - x square is equal to 24 into 9. To transfer, therefore 144 - x square is equal to 12 into 9. 2 ने डिवाइड केले, 2 12s are 24. Therefore 144 - x square is equal to 12 9s are 108.
108 LHS मध्ये x स्क्वेअर RHS मध्ये, therefore 144 minus 108 is equal to x square. Difference 36 is equal to x square. Square root x equals plus or minus 6. पण x काय सांगा, x त्या वॉटर करंटचा स्पीड आहे, बट x equals minus 6 is not possible. Therefore x equals 6. Last line. Therefore the speed of river current किंवा water current is 6 kilometers per hour. Okay. Question number 8. Pintu takes 6 days more than those of Nishu to complete a certain work. म्हणजे पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात टू कंप्लीट अ वर्क. इफ दे वर्क टुगेदर, दोघे एकत्र काम केले तर, दे फिनिश इट इन 4 days. 4 दिवसात ते एक काम पूर्ण करतात, वन वर्क कंप्लीट करतात. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कंप्लीट वर्क इफ दे वर्क अलोन? आता यामध्ये थोडासा आधी मी सांगतो त्या पार्टकडे लक्ष द्या. समजा एखाद्या कार्पेंटरला आपण सांगितलं, कार्पेंटर फळा तयार करायला सांगितलं, ब्लॅकबोर्ड तयार करून दे. तो म्हणाला सर मला 2 दिवस लागतील काम पूर्ण करायला. कार्पेंटर ही एक व्यक्ती आहे आणि तो म्हणाला मला सर काम पूर्ण करायला 2 दिवस लागतील. मग मला सांगा, एक कार्पेंटर आहे म्हणजे नंबर ऑफ पर्सन्स, त्याला कंप्लीट वर्क करण्यासाठी एक काम, आता एक काम हा काय प्रकार आहे बघा, वन वर्क हा काय प्रकार आहे तो नंतर कळेल. त्याला 2 दिवस लागतात. मग मला सांगा, वन पर्सन that person takes 2 days to finish the job. It means work done by that person in 1 day किती असेल, म्हणजे त्या व्यक्तीचं एका दिवसाचं काम किती असेल. साहजिक आहे, आज अर्ध काम होईल आणि उद्या अर्ध काम होईल, तो 2 दिवसात पूर्ण करणार ना. मग आज हाफ वर्क होईल, उद्या हाफ वर्क होईल, म्हणजे वर्क डन इन 1 डे, वर्क डन इन 1 डे हे 1/2 इतकं आहे. नंबर ऑफ पर्सन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ डेज म्हणजेच वर्क डन इन 1 डे लक्षात ठेवा. समजा एखाद्या आपण पेंटरला बोलवलं, एखाद्या पेंटरला सांगितलं, एकच पेंटर आहे, वन पर्सन आहे, वन पर्सन, हा सगळा हॉल रंगवून दे, क्लासचा आपल्या हॉल रंगवून. तो म्हणला सर मला काम संपवायला 4 दिवस लागतील. 4 दिवस म्हणजे त्याचं एका दिवसाचं काम किती झालं, आज 1/4 काम होईल, नंतर 1/4 होईल, नंतर 1/4 होईल आणि मग नेक्स्ट डे 1/4 होईल. म्हणजे दररोज तो 1/4 एवढं काम पूर्ण करा. म्हणजे नंबर ऑफ पर्सन्स अपॉन नंबर ऑफ डेज टू फिनिश द जॉब, ह्याला म्हणायचं वर्क डन इन 1 डे. वर्क डन इन 1 डे, नंबर ऑफ पर्सन्स अपॉन नंबर ऑफ डेज टू फिनिश द जॉब. आता वन वर्क हा काय प्रकार आहे. आता बघा ना, समजा तुम्हाला मी एक पूर्ण मिसलिनियस करायला 2 दिवस वेळ दिलाय आणि दोन्ही दिवशी सेम वर्क करा असं मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे तुम्ही आज हाफ मिसलिनियस सॉल्व्ह कराल, उद्या हाफ सॉल्व्ह कराल, हाफ आणि हाफ मिळून 1 वर्क तुमचं कंप्लीट होईल. बरोबर. किंवा मी तुम्हाला मिसलिनियस सोडवायला समजा 4 दिवस वेळ दिला असेल, तर आज 1/4 करा, उद्या 1/4 करा, परवा दिवशी 1/4 करा आणि डे आफ्टर दॅट पुन्हा शेवटच्या दिवशी 1/4 करा. 1/4 1/4 1/4 1/4 असं करून त्यांची ऍडिशन करून बघा, 1 वर्क तुमचं कंप्लीट होतं की नाही बघा. ते 1 वर्क RHS मध्ये मी नंतर का लिहिणार आहे हेही कळलं पाहिजे. तर हा पार्ट जर माहित असेल तर हा क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येतो. आता एकदा क्वेश्चन पुन्हा वाचून बघा सगळ्यांनी. Pintu takes 6 days more than Nishu to complete a certain work. मला सांगा निशूला किती दिवस लागतात आपल्याला माहित नाही, पण ॲझम्पशन करूया. लेट द नंबर ऑफ डेज
taken by Nishu to do the work bx, म्हणजे निशूला x days लागतात. Therefore Pintu takes ते 6 days more आहे बघा एकदा. हा, Pintu takes 6 days more. निशू पेक्षा 6 days more म्हणजे x plus 6 days to do the same work. आता ही लाईन सगळ्यात महत्वाची. Therefore work done by both in one day. दोघांचं मिळून एका दिवसाचं काम किती आपल्याला हे बघायचं. मला सांगा निशूला एक काम संपवायला किती दिवस लागतात? x days. मग निशूचं एका दिवसाचं काम किती? 1/x. तसं मगाशी मी 1/2 1/4 सांगितलं तसं. पिंटूला ते काम संपवायला किती दिवस लागतात? x plus 6 days. मग त्या पिंटूचं एका दिवसाचं काम किती? तर 1/x plus 6. मग दोघांचं मिळून एका दिवसाचं काम किती? दोघांचं मिळून एका दिवसाचं काम किती? 1/x प्लस, कारण ते एकत्र काम करणार ना, दोघं मिळून काम करणार ना. आता वाचा कंडिशन. इफ दे वर्क टुगेदर दे कुड फिनिश द जॉब इन 4 days. आता ही कंडिशन करणं महत्त्वाचं आहे. अकॉर्डिंग टू कंडिशन मला सांगा दोघं एका दिवसात एवढं काम करतात. दोघं एका दिवसात, हे ब्रॅकेट आहे ना, एवढं काम करतात. एका दिवसात एवढं काम करतात तर 4 दिवसात किती काम करतील? 4 into that ब्रॅकेट एवढं काम करतील. आणि ते काम म्हणजेच ते काम 4 दिवसात संपवतात. फिनिश द जॉब म्हणजेच 1 वर्क कंप्लीट करतात. फिनिश द जॉब म्हणजे 1 वर्क कंप्लीट करतात. मी काय म्हणलं तुम्हाला की मिसलेनियस सोडवायला 4 दिवस तुम्हाला दिलेत. आज 1/4, उद्या 1/4, नेक्स्ट डे 1/4, लास्ट डे 1/4. मग 4 दिवसाचं एका दिवसात 1/4 एवढं काम करता. एका दिवसात 1/4 तर 4 दिवसात किती कराल? 4 into 1/4 म्हणजेच 1 वर्क तुमचं कंप्लीट होतं. तसं दोघं मिळून एका दिवसात एवढं ब्रॅकेट एवढं काम करतात. हे बघा, हे ब्रॅकेट एवढं काम करतात तर 4 days मध्ये किती काम करतील? दॅट ब्रॅकेट into 4. पण त्यांनी सांगितलंय 4 days मध्ये ते फिनिश द जॉब म्हणलेलं आहे. टुगेदर दे फिनिश इट इन 4 days म्हणजेच त्यांचं 1 वर्क कंप्लीट होतं. म्हणून अकॉर्डिंग टू द कंडिशन 4 into ब्रॅकेट 1/x plus 1/x plus 6 हे 1 वर्क काय झालं तुमचं? कंप्लीट झालं. आता हे इक्वेशन फक्त सॉल्व्ह करायचं आहे. पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 4 into ब्रॅकेट, हा सांगा, x plus 6 into 1 म्हणजे x plus 6, x into 1 म्हणजे x, खाली x square plus 6x is equal to 1 as it is. आता ह्याचं डिनॉमिनेटर मी इथे ट्रान्सफर करणार आहे. 4 into ब्रॅकेट x plus x 2x plus 6 is equal to 1 multiplied by this denominator म्हणजे डिनॉमिनेटर x square plus 6x. Open the bracket. 4 to the 8x, 4 6 the 24 is equal to x square plus 6x. आता मी सगळे RHS मध्ये घेतो. So 0 equals x square plus 6x as it is. पण ट्रान्सफर झालेले -8x, ट्रान्सफर झालेले -24. So 0 as it is. x square -2x -24. आता हे तुमचं रेग्युलर क्वाड्रॅटिक आहे. हवं तर मी त्याचा फॉर्म RHS LHS चेंज करून घेतो. हे बघा, x स्क्वेअर -2x -24 इज इक्वल टू 0. अशा वेळेस साइन चेंज करायची नाही. बघा, a इक्वल्स b काय आणि b इक्वल्स a काय एकच असतं. त्यामुळे साइन चेंज करायची गरज नसते. -24 ला स्प्लिट करा, डिफरन्स 2 यायला पाहिजे. 6 4 दा 2 आन्सर्स येतील. त्यातलं एक निगेटिव्ह असेल, एक पॉझिटिव्ह असेल. जे निगेटिव्ह आहे ते रिजेक्ट करा, कारण x म्हणजे नंबर ऑफ डेज आहेत ना, निशूला लागणारे डेज आहेत. मग ते पॉझिटिव्ह असले पाहिजे.
मग तुम्हाला निशूचे डेज मिळतील आणि मग त्याच्यात 6 ॲड करा म्हणजे पिंटूला लागणारे डेज मिळतील. त्याच्यापुढं स्वतः तुम्ही कंटिन्यू करायचं. ओके. माझ्या मते पहिल्यांदा मी लिहित असताना ही लाईन काहीतरी दिसलेली नाही असं मला वाटतंय, तर मी एकदा पुन्हा थोड्या वेळेसाठी एक हा पार्ट आहे तसा ठेवतो. फक्त फर्स्ट लाईन जी आहे ती माझ्यामध्ये तुम्हाला दिसलेली नसेल असं वाटतं मला. लेट द नंबर ऑफ डेज टेकन बाय निशू टू कम्प्लीट किंवा टू डू द वर्क बी एक्स. ही लाईन बहुतेक दिसली नाही असं मला वाटतं. मेन पार्ट असतो त्यातला इक्वेशनचा, तो तुम्हाला समजला असेल. ओके. Question number 9. If 460 is divided by a natural number, quotient is 6 more than 5 times the divisor and remainder is 1. Find the quotient and the divisor. Find the quotient and the divisor. ठीक, सोपा है, हा क्वेश्चन सोपा है. If 460 is divided by a natural number, हाँ, या प्रॉब्लेम मध्ये मला अगदी शेवटी जो पार्ट लागणार आहे तो समजण्यासाठी मी एक एक्झाम्पल देतोय. सगळ्यांना माहित असते 13 डिवाइडेड बाय, समजा मी 3 केलं, 3 बघ, 3 4 जा 12, रिमाइंडर 1. यामध्ये याला म्हणतात कोशंट, हे सगळ्यांना माहित असतं. त्याला म्हणतात रिमाइंडर, त्याला म्हणायचं डिवायझर, DIVISOR, आणि ह्या आतल्या नंबरला म्हणतात डिव्हिडंड असं म्हणतात, DIVIDEND. आणि मग आपण नंतर शेवटी असा रिझल्ट लिहितो. हे थर्ड फोर्थ मध्ये शिकला तुम्ही. डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर आपण हे वापरतो. सेम हाच इथं प्रकार आहे. बघा, इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर, म्हणजे तो जो नॅचरल नंबर आहे, डिवायझर जो आहे, डिवायझर ज्यांना डिवाइड करायचं आहे त्यांना डिवायझर म्हणतात. ठीक आहे. लेट द डिवायझर ब्रॅकेट मध्ये नॅचरल नंबर बी एक्स. डिवायझर तुमचा एक्स आहे. सांगा कोशंट किती दिलंय, वाचा बरोबर तुम्हाला. कोशंट 460 ला तुम्हाला डिवाइड करायचं आहे. डिव्हिडंड म्हणजे 460 हा डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आहे 460. कोशंट सांगा, कोशंट काय सांगितलं वाचा बरं तो. 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. डिवायझर किती तुमचा, डिवायझर एक्स, त्याच्या 5 टाइम्स पेक्षा 6 जास्त आहे. त्या डिवायझरच्या म्हणजे 105 टाइम्स पेक्षा 6 जास्त आहे. आणि रिमाइंडर किती दिले वाचा, रिमाइंडर इज इक्वल टू 1 दिलेलं आहे तुम्हाला. रिमाइंडर इज इक्वल टू 1. मग साईडला मी आता असं रफवर दाखवतो बघा. 460 ला नंबर 460 आहे ना. इफ 460 इज डिवाइडेड बाय अ नॅचरल नंबर x, then the quotient is 5x plus 6. हे काय जे कॅन्सलेशन वगैरे होऊन रिमाइंडर इज 1 असं साईडला पेन्सिल लिहून ठेवायचं. आणि नाव अकॉर्डिंग टू द कंडिशन. सांगा काय कंडिशन आहे. डिव्हिडंड इक्वल्स, वाटलं तर हा ते लिहून देतो मी तुम्हाला. डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. सांगा आपल्याकडे डिव्हिडंड इथं बघा खाली, हा पार्ट बघून आता. डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर इंटू कोशंट 5x plus 6 plus remainder 1. 460 as it is. Open the bracket. 5x square plus 6x and plus 1 as it is. It transfer 0 equals
5x² प्लस 6x. आता हे +1 आणि -406. 0 इक्वल्स 5x² प्लस 6x मायनस, याचा आन्सर येणार आहे 459. तुमच्या नेहमीच्या फॉर्म मध्ये जर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण लिहिलं तर 5x² प्लस 6x मायनस 459 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नेहमीसारखं सॉल्व्ह करायचं. मायनस 459 5 मायनस 459 इंटू 5x², त्याला असं स्प्लिट करा की ज्यांचा डिफरन्स किती यायला पाहिजे, 6 यायला पाहिजे. ज्यांचा डिफरन्स किती यायला पाहिजे तर तो 6 यायला पाहिजे. आणि त्याचे फॅक्टर्स काढून बघा, त्याचे याचे हे सगळे नंबर मिळते, फॅक्टर्स काढून ट्रायल एररने करून बघायचं. मी हा प्रॉब्लेम रफली सॉल्व्ह केलेला आहे. त्याचे फॅक्टर्स काढताना 51 आणि 45 यांचा डिफरन्स तुम्हाला बरोबर 6 बघायला मिळेल, प्लस 51 आणि मायनस 45 ही तुम्हाला मी हिंट दिलेली. आणि त्यानुसार तुम्हाला जो काय असेल तो नॅचरल नंबर जो असेल तो मिळून जाईल. आता याच्या पुढे तुम्ही कंटिन्यू. नाउ द लास्ट क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, पण मी नेहमीच्या मेथडने तुम्हाला सोडवून देईल. त्यानुसार तुम्ही fill in the blanks तिथं भरून टाका. ओके, बघा. इन द adjoining figure ABCD is a trapezium. Quadrilateral ABCD is trapezium. AB parallel DC and its area is 33 square centimeter. From the information given in the figure, find the lengths of all sides, चारी sides of quadrilateral ABCD. Fill the empty boxes to get the solution. आता समोर टेक्स्टबुक वर लक्ष द्या सगळ्यांनी. AB x दिले बघा सगळ्यांना. AB ची लेंथ x आहे. खाली बेस आहे ना DC, तो 2x + 1 आहे. परपेंडिक्युलर हाईट AM x - 4 आहे. आणि एक मार्क आहे, तो सगळ्यांच्या टेक्स्टबुक मध्ये दिसतोय की नाही मला माहित नाही. BC आणि AD कॉन्ग्रंट असलेला तिथं मार्क आहे बघा. BC आणि AD आपण आयसोसेलेस कसं कॉन्ग्रंट मार्क करतो बघा, तसं BC आणि AD कॉन्ग्रंट असलेला एक मार्क आहे. आणि BC ची लेंथ आहे x - 2, म्हणजे याचा अर्थ AD पण x - 2च आहे. हे कशासाठी, शेवटी तुम्हाला लेंथ कॅल्क्युलेट करायचं त्यासाठी. ठीक आहे, ओके. नाउ सोल्युशन. एकदा सगळ्यांनी फिगर व्यवस्थित बघून घ्या. Quadrilateral ABCD is trapezium. ठीक आहे. त्यानंतर AB parallel DC, त्यानंतर AD equals BC, AD equals BC, हे तुम्हाला सगळं त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. आता एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इक्वल्स, खरं तर आधी फॉर्म्युला घ्यायला पाहिजे. हाफ ट्रेपेझियमची एरिया काय फॉर्म्युला सांगा, हाफ इंटू सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. हाफ इंटू सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट, म्हणजेच हाफ इंटू, हा सांगा आता, सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स म्हणजे AB प्लस BC, लेंथ AB प्लस लेंथ DC इंटू हाईट, हाईट म्हणजे लेंथ AM, असा तो फॉर्म्युला आहे. हाफ इंटू सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. आपल्याला एरिया 33 दिलेली आहे. हाफ इंटू ब्रॅकेट सांगा आता AB, बघा बरं फिगर मध्ये. AB ची लेंथ किती आहे x, प्लस DC ची लेंथ किती आहे 2x + 1 इंटू हाईट किती आहे बघा बरं, हाईट x - 2. बस आता हे आपल्याला इक्वेशन सिम्प्लिफाय करत 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 आपल्याला पुढे जायचं आहे. इथं खूप डायरेक्ट स्टेप्स असतात बघा. सगळ्यात आधी इथले 2 ट्रान्सफर करूया आपण. त्यांना मल्टिप्लाय झाले इकडे 66 इज इक्वल टू, ह्याची ऍडिशन झाली 3x + 1 आणि हे मात्र x - 2 ॲज इट इज. 2 ट्रान्सफर केले. ठीक. मग 66 इज इक्वल टू, ओपन द ब्रॅकेट, 3x × x
3x², 3x into -2 -6x, 1 into x, 2 1 2. आता मी 66 ला पण RHS मध्ये घेणार आहे. त्यात 0 इक्वल्स 3x² minus 5x, हे बघायचं आन्सर 5x minus 6 plus 1. आता 66 देखील तिकडे पण मायनसच होणार आहेत की नाही, म्हणजे -2 -66 म्हणजे -68. हवं तर मी नेहमीच्या फॉर्म मध्ये लिहितो 3x² minus 5x minus 68 is equal to 0. and now continue. -68 3 झाला, असं स्प्लिट करा. -68 into 3x² ला असं स्प्लिट करा की ज्यांचा डिफरन्स 5 येतो. आता बघा ह्याच्यात तुम्हाला 17 into 4 दिसतात 68, आणि हे इंटू पुढचे 3 आहेतच की, म्हणजे हे 17 आणि 4 3 जा 12, 17 12 झाले बघा. डिफरन्स पण 5 आहे बघा दोघांचा, 5 यायला पाहिजे. म्हणजे फॅक्टर्स पडले 17 12 जा. तुम्हाला -5 पाहिजे, म्हणजे मोठ्याला मायनस नको असेल त्याला प्लस. नाउ यू कॅन कंटिन्यू. हे तुम्हाला सिम्प्लिफाय नंतर 1 से 2 आन्सर्स मिळतील तुम्हाला. त्यातलं एक पॉझिटिव्ह असेल, एक निगेटिव्ह असेल, एक ऍक्सेप्ट करा आणि एक रिजेक्ट करा. आणि लेंथ आहे ना x मध्ये, तुम्हाला x मिळाला की AB ची लेंथ मिळेल. x मिळाल्यावर काय मिळेल तुम्हाला, AB ची लेंथ. मग 5x + 1 त्यात x रिप्लेस करा, DC ची लेंथ मिळेल. त्यानंतर BC ची लेंथ करताना x - 2 आहे बघा, त्यात x ची व्हॅल्यू रिप्लेस करा, BC मिळेल. आणि जेवढं BC आहे तेवढंच कोण आहे सांगा, AD आहे. करेक्ट आहे, कॉन्ग्रुएंट साइड्स आहे. तुम्हाला चारही साइडच्या लेंथ अशा मिळू शकतील. Thus we have finished lesson number 2, exercise 2.6. आता यानंतर जो तुम्हाला मधला एक रविवारचा जो वेळ मिळतो त्यामध्ये आणि पुढच्या माझ्या लेक्चर पर्यंत सगळ्याच्या सगळ्या मिसलेनियस सोडवून ठेवायला चालू करा. मला जे वाटतात ते अवघड प्रॉब्लेम्स मी एक्सप्लेन करणारच आहे, आणि जे तुम्हाला येत नाही असं वाटतात त्याचे नंबर्स माझ्या पर्सनल नंबरला किंवा अकाउंटला त्या मला ते नंबर्स सांगायचे, मी ते प्रॉब्लेम्स तुमच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले असतील. लक्षात आले? हा एक्सरसाइज कंप्लीट करा. तो झाल्यानंतर प्रॉब्लेम सेट सॉल्व करा. प्रॉब्लेम सेट 2 सगळा सॉल्व चालू करा. जे जे त्यातलं तुम्हाला येणार नाही ते मी सगळं तुम्हाला करून देईन. ठीक आहे? टिल देन गुड बाय.